नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अर्थशास्त्राच्या शॉर्ट नोट्स पाहत आहोत। या अगोदर मी राष्ट्रीय उत्पन्न आणि अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये असे अर्थशास्त्राच्या नोट्सचे 2 भाग अपलोड केले। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या शॉर्ट नोट्समध्ये दारिद्र्य, बेरोजगारी या विषयावर आपण नोट्स पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। तुमच्या कमेंट्स पण काही असतील, कुठल्या विषयावर शॉर्ट नोट्स पाहिजे असतील ते पण मेन्शन करा, म्हणजे मी त्यावर पुढील व्हिडिओ तयार करेल। आता आपण अर्थव्यवस्थेत दारिद्र्य पाहत असताना दारिद्र्य, आर्थिक विषमता आणि बेरोजगारी ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत। आर्थिक विषमता काय असते तर ज्या परिस्थितीत देशातील उत्पन्न व संपत्तीचा मोठा हिस्सा मर्यादित लोकांकडे असतो आणि बहुसंख्य लोकांच्या वाट्याला मात्र मर्यादित संपत्ती किंवा मर्यादित उत्पन्न असतं, तेव्हा आर्थिक विषमता आपल्याला दिसून येते। मग यातूनच आपल्याला दारिद्र्याचं दुष्टचक्र दिसतं। मग या दारिद्र्याच्या 2 मुख्य संकल्पना पडतात, जसं की सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर सापेक्ष दारिद्र्य हे श्रीमंत व गरीब व्यक्तीच्या उत्पन्नातील तुलना करून दर्शवतं। म्हणजे कसं असतं तर एखाद्या आता देशातील आहेत, जसं की आता स्वर्गवासी झालेले रतन टाटा आणि अंबानी, हे दोघंही श्रीमंत आहेत, पण कोणीतरी कोणातरी पेक्षा श्रीमंत असेल ना। अंबानी तरी श्रीमंत असेल किंवा रतन टाटाचे वंशज तरी श्रीमंत असतील, बरोबर। मग त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणायचं। सापेक्ष दारिद्र्य ही सर्व देशात आढळणारी सार्वत्रिक किंवा सार्वजनिक संकल्पना किंवा कल्पना आहे। दरडोई उत्पन्न व दरडोई उपभोग खर्च यांच्या तुलनेवर ही संकल्पना आधारित असते। त्याचबरोबर सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे नष्ट किंवा निर्मूलन करता येत नाही। त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना ज्यामध्ये माणसाला किमान जीवनावश्यक गरजा सुद्धा भागवता येत नाहीत, जसं की अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पूर्ण सुद्धा करू शकत नाहीत, इतपत त्यांच्याकडं पैसे नसतात। मग त्याला काय म्हणायचं, निरपेक्ष दारिद्र्य। या फ्लोट चार्टच्या माध्यमातून आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ। उत्पन्नातील तुलना किंवा कमी उत्पन्न किंवा जास्त उत्पन्न असणारी तुलना म्हणलं की सापेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, मूलभूत गरजांची पूर्तता न होणं, म्हणजेच काय, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी सुद्धा न भेटणं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य। मग सापेक्ष दारिद्र्य कुठल्या देशात दिसतं तर ते विकसित देशात दिसतं। म्हणजे विकसित देशात सर्व श्रीमंत असतात, पण कोणीतरी कोणाच्या तरी पेक्षा थोडं गरीब आणि कोणी त्याच्यापेक्षा श्रीमंत असतं, जसं की एखाद्याकडे स्विफ्ट गाडी आणि दुसऱ्याकडे थार किंवा स्कॉर्पिओ गाडी। विकसनशील देशामध्ये मात्र निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी दिसते। त्यानंतर यामध्ये सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं तर आर्थिक असमानता, म्हणजे एकाकडे जास्त पैसा तर दुसऱ्याकडे थोडीशी कमी पैसा त्याच्यापेक्षा। पण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये गरिबीची तीव्रता असते, म्हणजे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या साध्या साध्या गोष्टी, जे जेवायला अन्न सुद्धा मिळत नसेल तर ती गरिबीची तीव्रता दर्शवतं। म्हणजेच काय तर ही गरिबीची तीव्रता दर्शवणारी संकल्पना आहे। मग काय, सापेक्ष दारिद्र्याचं उदाहरण घ्यायला गेलं तर जसं की मी सांगितलं त्याचप्रमाणे स्विफ्ट आणि स्कॉर्पिओ किंवा थार गाडी, म्हणजे इतर लोकांकडे जास्त सुविधा असणं। आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मात्र अन्नच भेटत नाही, तर मग बाकीच्या गोष्टींचा तर विचारच करता येत नाही। यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे तेंडुलकर समितीवर आणि रंगराजन समितीवर येतात, पण बाकीच्या समित्यांवर सुद्धा
छोटे मोठे प्रश्न येतात, जसं की यापैकी कुठले कुठले दारिद्र्य मोजण्याच्या समितीमध्ये संज्ञा करणारे होते, असे प्रश्न येतात. त्यामुळे ह्यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दारिद्र्य मोजण्यासाठी समित्या होत्या BS मिनास, PK वर्धन, मॉन्टेसिंग, अहलुवालिया, मिनास, जैन आणि तेंडुलकर. PDOचा यांनी 44% एवढं दारिद्र्य आढळलं म्हणून सांगितलं, तर ते ग्रामीण भागात 51.6% होतं, तर शहरी भागात 7.6% होतं. दांडेकर आणि रथ यांनी एकूण दारिद्र्य 41% सांगितलं आणि ग्रामीण भागातलं 40%, तर शहरी भागातलं 50%. शहरी भागातील सर्वेक्षणांतर्गत SR हमीश एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता गौरव दत्त नावाची एक समिती होती, ज्यांनी पॉवर्टी PGI म्हणजेच पॉवर्टी गॅप इंडेक्स हा तयार केला, जो की 1989 मध्ये तयार केला. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर होय. म्हणजे दारिद्र्य रेषेपासूनचे म्हणण्यापेक्षा एक लाईन आहे, ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा भेटणारे सर्व दारिद्र्य रेषेच्या वर आणि ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजाही भेटत नाहीत, ते दारिद्र्य रेषेच्या खाली, अशी लाईन तयार केली. त्यानंतर दारिद्र्य रेषेवरील सर्व लोकांचा PGI 0 मानला जातो, म्हणजेच ते दारिद्र्य नाहीत असं म्हणलं जातं. मग ही दारिद्र्य रेषा काय दर्शविते, तर दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल, ही गोष्ट ही दारिद्र्य रेषा समजवत असते. आत्तापर्यंतच्या जेवढ्या समिती झाल्या त्यांनी एकच गोष्ट लक्षात केली, प्रति व्यक्ती, प्रति माह, प्रति उपभोग खर्च आणि कॅलरीज एवढ्या गोष्टी लक्षात घेऊन दारिद्र्य मोजलं. पण यानंतर 2005 मध्ये नियोजन आयोगाने एक तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली, ज्याचे अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते आणि सदस्य R राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता, राघव गाय्या यांचा समावेश होता सदस्यामध्ये. आणि यांनी अहवाल सादर केला नोव्हेंबर 2009ला. यांनी काय म्हटलं, आता सुरेश तेंडुलकर यांनी काय म्हटलं की अन्न घटक म्हणजेच कॅलरी मूल्य हा एकच घटक मोजणं आता कालबाह्य झाले. त्यामुळं दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरीज विचारात घ्याव्यात, पण त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत जे दारिद्र्य मोजलं त्यामध्ये 3 त्रुटी दाखवल्या, जसं की अन्न घटक कालबाह्य केला त्यांनी, त्याच्यामध्ये ॲड काय केलं, शिक्षण आणि आरोग्य. अन्न, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी जर सुविधा भेटत असतील तर तो दारिद्र्य नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत ज्यांनी दारिद्र्य मोजलं त्यांनी काय केलं, तर चलनवाढीचा सदोष निर्देशांक वापरला, जो की चुकीचा होता. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शासनाद्वारे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजेत. हो, हे बरोबर आहे, पण तेवढं आपलं शासन सक्षम नाही. त्यामुळं काय आरोग्य आणि शिक्षण ह्या सुद्धा मूलभूत गरजा आहेत आणि त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये बसलेल्या पाहिजे. मग त्यांनी 2004-05 मध्ये दारिद्र्याचे मापन केलं, ते होतं ग्रामीण भागात 41.8 तर शहरी भागात 25.7 आणि एकूण दारिद्र्य त्यांना 4-5 मध्ये आढळलं 37.2. त्यानंतर 2009-10चं त्यांनी दारिद्र्य मोजलं, त्यांना ग्रामीण भागात 33.8 तर शहरी भागात 20.9 इतकं त्यांना दारिद्र्य आढळलं आणि एकूण दारिद्र्य त्यांना 29.8 इतकं आढळलं. तर त्यांनी 2011-12 मध्ये दारिद्र्य मोजलं, त्यांना 25.7 एवढं ग्रामीण भागात तर 13.7 एवढं दारिद्र्य शहरी भागात आढळलं आणि 21.9 इतकं दारिद्र्य त्यांना एकूण आढळलं. 21.9 हे 2011-12चं
तेंडुलकर समितीचं दारिद्र्य लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर दरमहा खर्च पण त्यांनी सांगितला होता. 11-12मध्ये 816 रुपये ग्रामीण भागाला लागतात, तर शहरी भागात 1000 रुपये लागतात. या गोष्टी लक्षात ठेवायचं. 2009-10 आणि 11-12 या दोन रंगराजन आणि सुरेश तेंडुलकर यांच्या दारिद्र्याच्या दरमहा खर्च त्याचबरोबर आकडेवारी ही सगळी लक्षात ठेवायची. यानंतर रंगराजन समितीची आकडेवारी. आता रंगराजन यांनी काय म्हटलं, तर यांनी म्हटलं की शिक्षण आरोग्याबरोबर वाहन खर्च पण ॲड करा आणि त्यानुसार त्यांनी आकडेवारी मोजली. 2009-10मध्ये त्यांना ग्रामीण भागात 39.6% व शहरी भागात 35.1% इतकं दारिद्र्य भेटलं आणि एकूण 38.2% इतकं दारिद्र्य भेटलं. तर 2011-12मध्ये त्यांना 30.9 इतकं ग्रामीण भागात, तर शहरी भागात 26.4 इतकं आणि एकूण दारिद्र्य त्यांना 29.5 एवढं 2011-12चं भेटलेलं आहे. ही आकडेवारी सुद्धा लक्षात ठेवायची. त्याचबरोबर दरमहा प्रति खर्च सुद्धा लक्षात ठेवायचा. 2011-12ला त्या रंगराजन समितीने 972 रुपये ग्रामीण भागात आणि शहरी भागात 1407 रुपये एवढा सांगितलेला होता. ही सर्व झाली दारिद्र्याचे समित्या आणि आकडेवारी. आता दारिद्र्यविषयक एक निर्देशांक सुद्धा आहे, ज्याने 2010 पासून HPI म्हणजेच ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा घेतली आणि हा आहे मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच MPI. त्यालाच मराठीत बहुआयामी निर्देशांक म्हणतात. या निर्देशांकाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिले, एक स्केल आहे. 1 ते 100 गुण दिलेले आहेत. ते 1 ते 20 पर्यंत जे कुटुंब आहे ते एकदम सुरक्षित. 20 ते 33.33% असुरक्षित, म्हणजे ते केव्हाही 33 पॉईंटच्या वर गेलं की दारिद्र्य होऊ शकतं. आणि 50% वर किंवा 33% वर जे कुटुंब असतं ते दारिद्र्य असतं आणि 50% वर गेलं तर ते अतिशय भयावह स्थिती असलेलं दारिद्र्य कुटुंब असतं. ह्या झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची म्हणजे MPI कसा मोजतात, तर त्याला 3 आयाम आहेत. 3 आयाम कुठले? हेल्थ, त्यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड. ह्या 3 गोष्टी इंग्लिशमधून लक्षात ठेवायच्यात, जेणेकरून आपल्याला प्रश्न कसाही विचारो. कारण आयोगाने काही वेळा शिक्षणाला ज्ञान किंवा ज्ञानाची सुगमता आणि राहणीमानाला सुद्धा जीवनमान अशा गोष्टी वापरलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, हा 2010 पासून प्रकाशित केला जातो आणि या इंडेक्सने HPI म्हणजेच ह्युमन पॉवर्टी इंडेक्स या इंडेक्सची जागा घेतलेली आहे. आणि ही जी स्केल तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवली तर प्रश्न टॅकल करायला मदत करेल. ह्या दोन्हीही चार्टमध्ये तुम्हाला बहुआयामी निर्देशांकाची पूर्ण माहिती होऊन जाते. यानंतर भारतीय बेरोजगारी. आता भारतीय बेरोजगारी ही 4 प्रकारची मुख्यत्वे दिसते, जसं की ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. तर ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि दुसरी आहे प्रच्छिन्न किंवा छुपी बेरोजगारी आणि नियमित बेरोजगारी. शहरी भागात तांत्रिक बेरोजगारी, संघर्षात्मक बेरोजगारी आणि सुशिक्षित बेरोजगारी अशी बेरोजगारी आपल्याला पाहायला भेटते. आता आपण ग्रामीण भागातील बेरोजगारी पाहूया. आता ग्रामीण भागातील प्रमुख आणि मोठी बेरोजगारी म्हणजे हंगामी बेरोजगारी. आता ह्या चित्रात तुम्ही पाहत असाल, जानेवारी ते डिसेंबर एवढे महिने दिलेले आहेत. जानेवारीमध्ये तीव्र उन्हाळा आहे, एक माणूस तसाच रिकामा बसलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस पडतो आणि पिके वगैरे पेरणी होते, त्यातून रोजगार निर्माण होतो. म्हणजे मुख्यत्वे हा शेतीमध्ये रोजगार असतो, त्यामुळे त्याला हंगामी रोजगार म्हणतात. आता याला पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर
आपला भारत शेतीवर अवलंबून आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग शेतकऱ्यांना पावसाळ्यातील 4 ते 5 महिने भरपूर काम असतं. उर्वरित काळात ते काय असतात, बेकार असतात. त्यामुळं या बेकारीस किंवा या बेरोजगारीस आपण हंगामी बेरोजगारी किंवा मोसमी बेरोजगारी असं म्हणतो. हे चित्रात थ्रू आपल्याला लक्षात राहतं. जास्त वेळ लक्षात राहण्यासाठी मी ह्या चित्राचा उपयोग केलेला आहे. यानंतर प्रच्छन्न किंवा छिपी बेरोजगारी. जेव्हा श्रमिकाची उत्पादकता किंवा उपस्थिती ही शून्य असते. जसं की आता आपल्या शेतामध्ये 4 जण माणसं काम करत असतात. एक माणूस उगाच त्यांना पाणी द्यायला, तंबाखू, पुडी आणून द्यायला काहीच कारण नसतं. तो माणूस असतो आणि त्याला सुद्धा आपल्याला पगार द्यावा लागतो. म्हणजे काय झालं, हा झाला छुपा बेरोजगार. किंवा एखादं शेत आहे, शेतामध्ये 4 माणसं काम करायलेत. मग 4 माणसं काम करायलेत तर त्यांना उत्पन्न किती व्हायले, वर्षाकाठी 1 लाख रुपयाचं. मग ते 4 माणसं 2 कुटुंबाचे किंवा दोघं भाऊ होते. एका भावाचं लग्न झालं, तो दुसरीकडे गेला. मग आता 3 जण झाले, आई वडील आणि एक भाऊ राहिला कामाला. तरी पण एका वर्षात तो काय करतो, 1 लाख रुपये उत्पन्न काढतो. म्हणजे त्या 4थ्या माणसाच्या असण्यानं नसण्यानं काही फरक पडला का, बिलकुल नाही. मग अशा रोजगाराला छुपा बेरोजगार किंवा प्रच्छन्न बेरोजगार किंवा त्याला श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता असं म्हटलं जातं. हे जर समजलं नसेल तर परत एकदा ऐका, म्हणजे समजून जाईल. आणि या चित्रात दाखवल्याप्रमाणे कृषीवर अधिक अवलंबनामुळे छुपे बेरोजगार निर्माण होतात. यानंतर नियमित किंवा कायम बेरोजगार. आता ही संकल्पना कशी आहे, जर एखाद्या खेड्यामध्ये जमीनच मर्यादित असेल आणि त्या तुलनेत लोकसंख्या जर जास्त असेल, म्हणजे जर समजा मी सांगितल्याप्रमाणे आता 1 एकरभर जमीन आहे, त्या घरामध्ये 10 जण काम करणार आहेत. मग काय होतं, तेथील बहुतांश लोकांना कामच भेटणार नाही. मग ते काम करण्याची इच्छा असून सुद्धा वर्षभराच्या काळात कामच भेटत नाही. त्याला काय म्हणायचं, नियमित किंवा कायम बेरोजगारी. यानंतर आपण आता शहरातली बेरोजगारी अभ्यासूया. शहरातल्या बेरोजगारीमध्ये आपल्याला प्रमुख बेरोजगारी दिसते ती तांत्रिक बेरोजगारी. ही बेरोजगारी का निर्माण होते, समजा एखाद्या मशीन आणून ॲड केली आणि मशीनच्या ऐवजी ते काम 10 ते 12 जण कामगार मिळून करत होते. पण आता मशीन आणल्यामुळं एकच माणूस त्या मशीनला ऑपरेट करायला लागतो, बाकीचे 10 जण रिकामे राहतात. मग ही काय झाली तर तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं 10 ते 12 जणांना काम भेटत नाही आणि ते बेरोजगार होतात. घर्षणात्मक बेरोजगारी. आता ही घर्षणात्मक बेरोजगारी काय असते तर श्रमिकांचा मागणी व श्रमांच्या पुरवठा यांच्यातील संतुलन बिघडल्यामुळं ही बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी केव्हा निर्माण होते, जेव्हा आपली स्थिती ही आर्थिक मंदीत किंवा महागाईत वाढ झाल्यावर किंवा वीज कपात झाल्यावर, कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्यावर किंवा यांत्रिक बिघाड असल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती. त्यामुळं काय होतं, काही कामगारांना कामावरून कमी केलं जातं. मग अशा कामगारांना दुसरे काम मिळेपर्यंत जी स्थिती निर्माण होते त्याला संघर्षात्मक बेरोजगारी असं म्हणता येईल. यानंतर सुशिक्षित बेरोजगारी. याला पांढरपेशी बेरोजगारी असं सुद्धा म्हणता येईल. सुशिक्षित बेरोजगारी काय असते तर सुशिक्षित असून सुद्धा ज्या व्यक्तीला काम मिळत नाही अशा स्थितीला सुशिक्षित बेरोजगार म्हणता येईल. जसं की तुम्ही आम्ही आता आपण D.Ed. B.Ed. बरेच जण ग्रॅज्युएट झालेत, कोणीतरी वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आपण ग्रॅज्युएट झालोत, पण आपल्याला काम मिळत नाही म्हणून आपण बेरोजगार आहोत. मग याला काय म्हणायचं, सुशिक्षित बेरोजगारी. यानंतर चक्रीय बेरोजगार. आता चक्रीय बेरोजगार काय असतं तर चक्रीय बेरोजगार हे आपल्याला माहीतच आहे, अर्थव्यवस्थेत एक काळ तेजी येते, एक काळ मंदी येते. मग मंदीच्या काळामध्ये मागणी कमतरतेमुळे जी निर्माण होते त्याला चक्रीय बेरोजगार म्हणतात. किंवा प्रत्येक देशात
तेजीनंतर मंदी येते ही तर आपल्याला माहीतच आहे आणि हे चक्र सतत चालू असतं. मग या मंदीच्या काळात उत्पादन घटल्यामुळं कामगारांना बेरोजगार होतात. मग त्यांना काय म्हणायचं तर चक्रीय बेरोजगार असं म्हणायचं. यानंतर संरचनात्मक बेरोजगार. आता हे संरचनात्मक बेरोजगार काय असतात तर देशातील अर्थव्यवस्थेत संरचनात्मक किंवा तंत्रज्ञानात्मक बदल झाल्यामुळे हे निर्माण होतात. जसं की पहिले आपल्याकडं दुचाकी व चारचाकीचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेमध्ये कमी होतं, तेव्हा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक होते. त्यांच्यावर जास्तीत जास्त लोक रिक्षामधून किंवा टॅक्सीमधून जायचे. पण आता प्रत्येकाकडे गाडी आली, प्रत्येकाकडे चारचाकी आली, कार आली. मग काय झालं, हे लोक संरचनात्मक रचना बदलल्यामुळं ह्यांना बेरोजगार झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगार या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातात. तर दारिद्र्य आणि बेरोजगारीवर 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे दारिद्र्यामध्ये सुरेश तेंडुलकर गट आणि रंगराजन समिती या गटाची आकडेवारी. त्याचबरोबर सुरेश तेंडुलकर समितीने नवीन कुठल्या गोष्टी ॲड केल्या, कुठल्या गोष्टीची त्रुटी दाखवली. त्यानंतर रंगराजन समितीच्या आकडेवारी. त्यानंतर मी ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या समित्या किंवा समितीचे अध्यक्ष वगैरे सांगितले ते. त्यानंतर बेरोजगारीचे प्रकार. त्यानंतर छुपी बेरोजगारी म्हणजे काय तर शून्य उत्पादकता असणारी बेरोजगारी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लाईनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे MS स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं. तर दारिद्र्याच्या दुष्टचक्राची संकल्पना कोणी मांडली हा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. ते रॅग्नर नास्क आहेत. यांनीच बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी ही देखील दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NSSO ज्यांनी आकडेवारी गोळा करून UPSS किंवा CWS किंवा CDS. आता हे काय म्हणत आहे मी, UPPS किंवा CDS किंवा CDS हे काय म्हणत आहे तर ह्या आहेत बेरोजगारी मोजण्याच्या संकल्पना. जसं की सामान्य स्थिती, चालू साप्ताहिक स्थिती आणि चालू दैनंदिन स्थिती, ह्या 3च आहेत. आणि NSSO ची स्थापना झाली 1950 मध्ये आणि त्याचं पुनर्गठन झालं 1970 मध्ये. मग सामान्य स्थिती म्हणजे काय, यामध्ये 365 दिवसात कोणत्याही प्रमुख आर्थिक कृतीत गुंतलेले असतात. त्याचबरोबर ह्या 30 दिवसात कोणत्याही दुय्यम कृतीचे गुंतलेले असतात, म्हणजे आर्थिक रोजगार मिळालेला असणं गरजेचं आहे. दोघांना एकत्रित करून आपण UPSS काढतो. म्हणजेच याला साधी सामान्य स्थिती म्हणतात. 365 दिवसात किती काम भेटलं याच्यानुसार. त्यानंतर 7 दिवसाचा आधार घेऊन CWS वीकली. आता CWS म्हणजे चालू साप्ताहिक, वीकली स्थिती. मग वीकली स्थितीमध्ये काय आहे तर 7 दिवसाच्या आत कोणत्याही दिवशी 1 तास जरी काम मिळालं तरी त्याला बेरोजगार समजलं जाणार नाही. त्यानंतर CDS म्हणजे काय तर चालू दैनंदिन स्थिती, D म्हणजे डेज. तर या आधारावर रोजगार समजण्यासाठी त्या संदर्भात आठवड्यात दररोज किमान 4 तास काम भेटणं आवश्यक आहे. आता हेच आपण याच्यातून पाहून घेऊ. या इमेजमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती इन्क्लूड करून दिली. जरी ती इमेज थोडीशी ब्लर दिसत असेल तरी तिला झूम करून पहा, सगळं व्यवस्थित दिसून जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2009-10च्या तुलनेत 2011-12 मध्ये CDS म्हणजे चालू दैनंदिन स्थिती, या आधारावर बेरोजगारी ही कमी झाली व बेरोजगारीचा दरही कमी झालेला आहे. आणि UPSS किंवा CWS या आधारावर शहरातील बेरोजगारीचा दर ग्रामीण भागातील दरापेक्षा अधिक आहे. ह्या सगळ्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, त्या तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत कुठलाही प्रश्न राहणार नाही.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओला.